In the heart of Kolhapur, every step tells a story. And nothing carries it better than the iconic Kolhapuri chappal. Behind this timeless craft are thousands of hands keeping the culture alive. This meet Yogita Vinayak Rajamani, one of those artisans shaping tradition with pride. माझं नाव योगिता विनायक राजमाने आहे. जेंट्स लेडीज चप्पल आम्ही तयार करतोय. प्रेस पहिला आणून प्रेस घेतोय, मग ते रेगाळून वगैरे साईज प्रमाणे तयार करतोय. आले की आमच्या वडिलांना पॅरालिस झाला तेव्हा हे काम आमचं थांबवून शक्यच नव्हतं, कारण ह्याच्यावरच आमचं सुरुवात सगळे चालू होते. आणि वडिलांना पॅरालिस आल्यामुळे दवाखान्याचं हे ते सगळं आम्हाला म्हणजे तेव्हा क्षणोक्षणी सगळं आठवत होतं. आमची परिस्थिती सुरुवातीला लेच नाजूक होती, म्हणजे असं मटेरियल घ्यायची सुद्धा आम्हाला म्हणजे ताकदच नव्हती आम्हाला. एक वेळ असा होता की एक टायमाला आम्हाला म्हणजे पोटभर खायला सुद्धा मिळत नव्हतं, अशी परिस्थिती आमची होती. सगळ्यात मोठं स्वप्न म्हणजे काय, आमच्या चप्पलला मार्केट मिळायला पाहिजे, योग्य ते रेट मिळायला पाहिजे. आता सध्याला परिस्थिती अशी आहे की मटेरियल महाग आहेत आणि आमच्या चप्पलला का नाही रेट मिळत नाही व्यवस्थित. त्यामुळं आम्हाला फायदा पण काय मिळत नाही, सगळा नफाच होतोय आम्हाला. जसं ग्रामीण कुट्ट्यामधनं आम्हाला लोन वगैरे चालू झालं तसं आम्ही पुढं हे व्यवसाय चालू करायची सुरुवात केली. त्याच्याकडे काहीच पैसे वगैरे काहीच नव्हतं मटेरियल वगैरे आणायला. जसं आम्हाला ग्रामीण कुट्ट्यातून कर्ज मिळालं, पहिला सुरुवातीला आम्हाला 55,000 लोन मिळालं. मग त्याच्यातच आम्ही थोडंसं मटेरियल घेतलं. नंतर थोडे हप्ते झाल्यावर आणि परत दुसरे कर्ज मिळालं, आम्ही दुसरं मटेरियल भरलं. त्या मटेरियलपासून आपल्याला काय फायदा मिळेल ते फायदा करून त्यातूनच आम्ही बचत गटाचे हप्ते पण भागवले. चांगला आम्हाला फायदा मिळाला. ग्रामीण कुट्ट्यापासून आम्हाला भरपूर मदत केली आणि चांगला व्यवसाय पण आमचा चांगला चालू झाला. भरपूर आनंद होतोय आम्हाला की आमचं चप्पल मार्केटमध्ये गेलं, मार्केटमध्ये त्याची म्हणजे योग्य भाव मिळाला आम्हाला. परत आमचे त्यांच्याकडनं आपली म्हणजे त्यांनी सर्व्हिस आम्हाला चांगली दिली की चप्पल चांगलं बनवलं. लेडीज असून व्यवस्थित त्यांनी हँडल केलं सगळ्या कुठल्याही गोष्टी. स्वतःबद्दल अभिमान वाटला. त्यावेळी आम्हाला आनंद भरपूर वाटला. कुटुंबाला मदत केली म्हणजे ह्याच्यापासून कर्जापासून आम्ही हे चालू केलं ना, यातनं काय फायदा होईल ते कुटुंबाचं पण संरक्षण चांगलं झालं आणि आमचं पण संरक्षण. मुलीचं शिक्षण झालं आमच्यात म्हणजे व्यवसायामध्ये फरक. ग्रामीण कुट्ट्यातून आम्हाला जे मदत त्या सरांनी किंवा मॅडमने केलं त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद आहे.